शाहरुख खानचा पठाण, जवान किंवा सलमान खानचा टायगर जिंदा है यासारखे चित्रपट आणि आमिर खानचा पीके सुद्धा यासारखे चित्रपट भारताबरोबरच जगभरातल्या अनेक देशांमध्ये प्रदर्शित होत असतात. आणि हे चित्रपट प्रदर्शित होतात ही भारताची एक प्रकारची सॉफ्ट पॉवर आहे. पण हे सगळे चित्रपट अगदी व्यवस्थितपणे तिकडे रिलीज होतात. खरं तर यातले अनेक चित्रपट हे स्पाय मूव्हीज आहेत, पण ते एक प्रकारचे फिक्शनल म्हणजे काल्पनिक चित्रपट आहेत. या काल्पनिक चित्रपटांना तिथं रिलीज केलं जातं. मात्र धुरंधर सारखा जो चित्रपट आहे, जो ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेला आहे, ज्या चित्रपटाच्या प्रत्येक सीनचा काहीतरी पुरावा देता येऊ शकतो, असा चित्रपट मात्र अरब कंट्रीजनी बॅन केलेला आहे. अरबस्थानातल्या अनेक देशांनी या चित्रपटावर बंदी घातलेली आहे. तो रिलीजच होऊन दिला नाही. असं करण्याचं कारण काय? तर त्यांना असं वाटतं की या चित्रपटामध्ये अँटी पाकिस्तान प्रोपागंडा आहे. मग खरं तर हा भारताच्या या देशांच्या बरोबर असलेल्या संबंधाचा पराभव आहे की पाकिस्तानच्या संबंधाचा विजय आहे? याच्या मागे नेमकं राजकारण काही आहे की खरोखर हे जे सगळं झालंय ते नैसर्गिक पद्धतीनं झालंय? हे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 5 डिसेंबर 2025 ला भारतात आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये धुरंधर हा चित्रपट रिलीज झाला. ह्या चित्रपटानं जेव्हापासून रिलीज झालाय तेव्हापासून अक्षरशः धुमाकूळ केलाय. आतापर्यंत पहिल्या 9 दिवसात या चित्रपटाचा जवळजवळ 253 कोटीचा बिझनेस झालेला आहे आणि हा सगळा बिझनेस भारतातला आहे. हा चित्रपट जेव्हा अरबस्थानामध्ये म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये रिलीज होणार होता तेव्हा मात्र गल्फ कंट्रीज पैकी सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, ओमान, कतार आणि UAE या 6 देशांनी या चित्रपटावर बंदी घातली. त्यांनी यासाठी कारण असं दिलं की या चित्रपटामध्ये अँटी पाकिस्तान प्रोपागंडा केला गेला आहे. म्हणजे पाकिस्तानला जाणून बुजून टार्गेट केले गेलं आहे. पाकिस्तानची प्रतिमा बदनाम करण्याचा किंवा मलिन करण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केलेला आहे. खरं तर तुमच्यापैकी अनेकांनी हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे की या चित्रपटामध्ये जो पाकिस्तान रंगवला आहे तो अगदी व्यवस्थित आणि तथ्यावर आधारलेला पाकिस्तान रंगवला आहे. पण तसा असताना देखील या देशांनी या चित्रपटावर बंदी घातलेली आहे. गल्फ कंट्रीज सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी या चित्रपट निर्मात्यांना या चित्रपटातले अनेक महत्वाचे सीन कट करायला सांगितले, ज्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग दाखवला गेला होता. पण तो जर सीन कट केला गेला तर या चित्रपटामध्ये जीवच राहत नाही. त्यामुळे आदित्य धर यांनी सांगितलं की आम्ही कोणतेही असे सीन कट करणार नाही, कारण या अरब कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपट बघितले जातात. भलेही त्यांनी ते रिलीज केले नाहीत तरी तिथले लोक हे चित्रपट वेगवेगळ्या मार्गाने चोरीच्या बघतील, पण ते हे चित्रपट बघतीलच. इथे एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या अगोदर याच अरब कंट्रीजमध्ये डिप्लोमॅट, आर्टिकल 370, द काश्मीर फाईल्स यासारखे चित्रपट देखील बॅन केले होते. म्हणजे जेव्हा जेव्हा पाकिस्तान विरोधी अजेंडा आहे असं या देशांना वाटतं त्यावेळी तिथले चित्रपट बॅन केले जातात. हा चित्रपट भारतात जवळजवळ 3000 पेक्षा जास्त स्क्रीनवरती रिलीज झालाय आणि या चित्रपटाचा जो बिझनेस आहे तो अगदी व्यवस्थित चालू आहे. या चित्रपटानं पाकिस्तानमध्ये देखील अनेक लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. पाकिस्तानमधले लोक देखील चोरीनं हा चित्रपट बघतायत. पाकिस्तानमध्ये 2019 नंतर भारताचे चित्रपट अजिबात रिलीज होत नाहीत. बालाकोट एअर स्ट्राईक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर कंप्लीट बंदी घातली गेली. पण तरी देखील पाकिस्तानमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी हा चित्रपट बघितला आणि त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्यात. फक्त पाकिस्तानमधल्या लोकांचं असं मत आहे की या चित्रपटामध्ये थोडी अतिशयोक्ती केलेली आहे, पण इतर अनेक गोष्टी ज्या दाखवल्यात त्या सत्य आहेत. म्हणजे अर्थात हा चित्रपट भारतीय परिप्रेक्ष्यातून म्हणजे भारताच्या नजरेतून बनवला असल्यामुळं पाकिस्तानमधल्या लोकांना थोडीशी मिरची तिथं लागू शकते. अन्यथा या चित्रपटामध्ये जे दाखवलंय ते पाकिस्तानच्या लोकांना देखील मान्य आहे. मग हे सगळे देश, जे देश असं वाटतं आपल्याला की या देशांची भारताबरोबर मैत्री आहे, सौदी अरेबियाची मैत्री आहे, UAE सारखा देश आहे त्याच्याबरोबर मैत्री आहे, या देशांच्या मध्ये अनेक लाखो भारतीय काम करण्यासाठी राहतात. कतारमध्ये राहतात, बहरीनमध्ये राहतात. मग इतके सारे भारतीय लोक जिथं आहेत, ज्या देशांच्या बरोबर भारताचे व्यवस्थित संबंध आहेत, तरी देखील या देशामध्ये भारताचे चित्रपट बॅन का होत असतील? हा भारताच्या फॉरेन पॉलिसीचा पराभव आहे का? तर तसं म्हणायचं कारण नाही. कारण इथे एक गोष्ट होते ती म्हणजे या देशांमध्ये जसे भारतीय लोक आहेत तसे तिथं पाकिस्तानी लोक देखील आहेत. त्यामुळं जर दुबईमध्ये हा चित्रपट लावला गेला तर तिथल्या भारतीय आणि पाकिस्तानी लोकांच्या मध्ये टेन्शन निर्माण होऊ शकतं. म्हणजे दुबई सारखा जो एरिया आहे, जो प्रो बिझनेस आहे, संपूर्ण UAE मध्ये सगळीकडे बिझनेसला जास्त महत्त्व दिलं जातं, कामाला महत्त्व दिलं जातं. तिथं इतर एंटरटेनमेंट म्हणून चित्रपट बघायला हरकत नाही, पण तिथं पाकिस्तानी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत, भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि हा चित्रपट रिलीज झाला तर तिथं काम करणाऱ्या दोन्ही देशाच्या लोकांच्या मध्ये टेन्शन निर्माण होऊ शकतं, वाद निर्माण होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात. या कारणांमुळे
या देशांनी म्हणजे सौदी अरेबिया, कतार आणि UAE सारख्या देशांनी या चित्रपटावर बंदी घातली असं आम्हाला वाटतं. बाकी काही जे देश आहेत जसं बहरीन आहे, ओमान आहे, या देशांमध्ये मात्र त्यांना हा मुस्लिम प्रोपागंडाच्या विरुद्ध म्हणजे पाकिस्तान जो प्रोपागंडा आपल्या विरुद्ध पसरवत आहे त्याच्या बरोबर अँटी असा हा प्रोपागंडा आहे असं त्यांचं मत झालंय, म्हणून त्यांनी या चित्रपटावर बंदी घातली. कारण पाकिस्तान आणि हे सगळे देश हे मुस्लिम देश आहेत, त्यामुळे त्यांचा एक मुस्लिम ब्रदरहुड नावाचा एक प्रकार असतो ज्याला उम्मा असं म्हणतात. हा उम्माच्या विरुद्ध चित्रपट आहे असं देखील त्यांना वाटत असेल, म्हणून देखील या चित्रपटावर या देशांमध्ये बंदी घातलेली आहे. या चित्रपटामध्ये रहमान डकेतची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल अनेक लोकांचे आक्षेप आहेत. या चित्रपटातली SP असलम चौधरीची भूमिका आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहेत. हे सगळे आक्षेप असले तरी एक विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे बलुचिस्तानमधल्या लोकांना देखील या चित्रपटाबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये काही लोक म्हणतायत की हा चित्रपट चांगला आहे, बलोच लोकांना सपोर्ट करणार आहे. काही लोक म्हणतायत की बलोच लोकांची प्रतिमा या चित्रपटातून मलिन होते आहे. रहमान बलोच हा रहमान डकेत होता. तो बलोच जरी असला जन्मानं तरी तो एक गुंड होता, गँगस्टर होता. त्याला म्हणजे बलोच लोकांचा प्रतिनिधी म्हणून दाखवलं गेलंय. ही गोष्ट चुकीची झाली आहे असं अनेक बलोच लोकांचं ट्विटरवरती म्हणणं पडलंय. अनेक लोकांनी ANI बोलताना देखील अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळं सगळ्या पूर्ण या अरबस्थानात किंवा भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये काय झाले तर या देशांमध्ये या चित्रपटाबद्दलची एक निगेटिव्हिटी पसरवली जाते, जी आपल्या भारतात देखील काही लोक करतायत. जसे की आरफा खानम शर्वानी म्हणतायत की हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण जेव्हा त्यांना विचारलं गेलं की या चित्रपटामध्ये भारतीय मुस्लिमांच्या विरोधात असलेलं एक वाक्य सांगा, तर त्यावेळी त्या म्हणतात की या गोष्टीनं काय फरक पडतो. म्हणजे त्यांना फक्त त्यांचा प्रोपागंडा रेटण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच गोष्ट घ्यायची आहे, अन्यथा बाकी गोष्टींशी त्यांना काही मतलब नाही. पण काही असलं तरी कोणताही चित्रपट भारतामध्ये चालवून यशस्वी करण्यात भारतीय सक्षम आहेत आणि ते भारतीय करतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारताला फरक पडला नाही, तसा या 6 देशांच्या बॅनचा देखील भारताला फरक पडणार नाही. हा चित्रपट जगभरातल्या अनेक देशांमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, चीनमध्ये देखील चांगलं काम करेल आणि जास्तीत जास्त पैसा मिळवेल. या चित्रपटाला शुभेच्छा. आणि तुमच्यापैकी अनेक लोकांनी जर हा चित्रपट बघितला नसेल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा चित्रपट चुकवू नका. अतिशय जबरदस्त 3.5 तासाचा पकड ठेवणारा चित्रपट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथं थांबूया. या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.